आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील। पहिले षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कोण घेऊन येईल। पहिली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती स्वयं हे नाव आपल्याला पाहायला मिळालंय। मात्र बॅटरचं नावही तेवढं महत्त्वाचं आहे। मॉर्निंग प्रॅक्टिस टीम हा कॉल आपल्यासाठी आहे। 12th मॅन मस्ट असेल इन कॉम्बॉक्स मध्ये, महत्त्वाचा 12th मॅन। स्ट्राइक एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल हर्षवर्धन द प्लेयर। स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय हर्षवर्धन मैदानाच्या आतमध्ये हर्ष आणि उल्हास, आणि त्याच दरम्यान आपण पाहायला मिळालंय आजचा दिवस प्रत्येकाला आठवणीत राहणारा दिवस। ज्या स्पर्धेची आतुरतेने प्रत्येक खेळाडू वाट पाहत असतो ती स्पर्धा काळा चौकी महाराजा मान्सून बिग बॅश पर्व क्रमांक 2। या दुसऱ्या पर्वाचा हा थरार स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय हर्षवर्धन आणि त्याच्या समेत नॉन स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश मयेकर। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। लेट्स प्ले हा कॉल आलाय। 5 ओव्हरची मॅच। पहिला बॉल ही वी गो। पहिलाच बॉल बॅकफुट वरती ढकलून दिलाय, फलंदाजाला बीट केलाय। डॉट बॉलची सांगता होतीये। पहिला तीर हा गोलंदाजाने सोडला गेला होता, जिथे चारही मुंड्या चित केल्या या फलंदाजाला बॅकफुट वरती टाकून दिलाय। आणि खऱ्या अर्थाने पॅडलाईनची गोलंदाजी एक वेगळं तंत्र मैदानाच्या आतमध्ये रबर बॉल मध्ये। हो यावेळी मात्र चाबूक समोरच्या दिशेने फिरवलाय, डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क। क्लासिकल फटका। हर्षवर्धन जशास तसं उत्तर दिलंय, त्याने सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये हम भी खडे, तो थांबणार नाहीये। आक्रमकता ही त्याची ओळख आहे, एक गुड ॲथलीट आहे। टीव्ही स्क्रीन वरती आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालाय। पहा त्याचा सेन्सिबल क्रिकेट। बॉल पडल्यानंतर स्ट्रेट हिट मिडल ऑफ द बॅट क्रॉक करत असताना हा बॉल सरळ सीमा पार पाठवलाय, क्रॅक केलंय त्याने। आणि तदनंतर मात्र नो लुक, गोलंदाजाकडे पाहिलं सुद्धा नाहीये। ही एक वेगळी शैली आहे। पुढचा बॉल स्वयं हर्षवर्धन यांच्या अगेन्स्ट ए बॅटल। ओ यावेळी हुक करण्याचा प्रयत्न, मिस टाइम आहे। क्षेत्ररक्षक येईल का नाही, नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय। शॉट मध्ये क्षेत्ररक्षक कोणीही नव्हतं, आणि दरम्यान मात्र धावसंख्येला भर मिळाली आहे। धावसंख्या 7 या आकड्यावरती। जबरदस्त प्रहार या अगोदर पाहायला मिळाला। फलंदाजीसाठी आलेले हर्षवर्धन यांच्या नावाची चर्चा राहिली आहे। नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रथमेशकडे नजरा वळवल्या गेल्यात। ओव्हर द विकेटने स्वयं टीम समीक्षा अर्चित 11। हो याही वेळी जोरकस प्रहार आहे। 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल चाललाय सरळ, हाताला ब्रश करून सीमारेषे पार। मिळतील धावा 4। आला ना तो एक दिमागदार चौकार। 4 रन्स। 4 धावा इथे अंकित केल्या गेल्यात। या 4 धावेने धावसंख्येला भर मिळाली आहे, धावसंख्या वाढली गेली आहे। 1वर 1 11 11 रन्स ऑन द बोर्ड। फर्स्ट ओव्हर इन द प्रोग्रेस। पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना या गोलंदाजावरती अटॅक केला गेला। अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं। मैदानाच्या आतमध्ये अटॅक करावा लागेल, म्हणूनच म्हटलं जातं ना की कौन बताता है समंदर को रास्ता, नदी है जिसे मंजिल का जुनून वो मशवरा नहीं लेते। तुमच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात। आता मात्र मशवरा नाही तर आता करून दाखवावं लागेल। कोणाचं ऐकून नाही तर स्वतःच्या मनाचं करावं लागेल। हो यावेळी पहा बॅकफुट वरती कॅल्क्युलेटिव्ह रिक्स न घेता हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड फटका खेळला। तदनंतर मात्र एकेरी धाव। दुसरीचा प्रयत्न केला गेला होता नॉन स्ट्राइक एंड वरून, मात्र हर्षवर्धनने थांबवलाय आणि स्ट्राइक आपल्याकडे घेतली आहे। मोठे प्रहार मीही खेळू शकतो, ही त्याची ओळख आहे। बारा धावा 12 रन्स। लास्ट बॉल ऑन दिस फर्स्ट ओव्हर।
शेवटचा बॉल या ओव्हरचा. हर्षवर्धन स्ट्राईक एंड वरती. हो यावेळी पहा स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न आहे. दोन खेळाडूंमध्ये चुरस आहे. स्ट्राईक मला पाहिजे. यस, काही चर्चा असतात बॅक ऑफ द स्टेज. या चर्चेना उधाण आलंय. प्रत्येक खेळाडू स्ट्राईक आपल्याकडे घेऊन चर्चा याच बाबीची राहिली आहे. असं म्हटलं जातं ना की आपल्याला माहित असतं की किती लढायचं, की कुठे जिंकायचं आणि कुठे हारायचं. लढणं आणि जिंकणं या खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या बाबी आहेत. लढावंही लागतं, जिंकावी लागतं, संघर्ष करावाही लागतो. आणि आपण असं म्हटलं ना कितीही विचार केले ना तरी खेळाच्या पुढे कधी जाता आलं नाही. भुकेपेक्षा जास्त ताटात वाढलं असेल तरी खाता आलं नाही असंच म्हणावं लागतं. मात्र मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक आहे. 12 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालेलं आहे. फर्स्ट ओव्हर. या स्पर्धेमध्ये पारितोषिकांचा उच्चांक पाहायला मिळाला. जाऊया दुसऱ्या षटकाच्या दरम्यान जिथे रिझवान आले आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. रिझवान यांच्याकडे नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील. स्ट्राईक एंड वरती गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. मात्र स्ट्राईकला फलंदाज आहे, नाव आहे प्रथमेश. पहिलाच बॉल शरीरापासून लांब ब्लाइंड खेळला. इथे हर्षवर्धन नॉन स्ट्राईक एंड वरतून काही कानमंत्र देतोय. एक चांगलं बॅटल या दोन खेळाडूंमध्ये देखील रंगलेलं आहे. या बाबीची चर्चा आपण पाहायला मिळाली. प्रथमेश आणि त्याच बरोबर हर्षवर्धन. 55,555 रुपये जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. हो हो हो, यावेळी मात्र इनसाइड आउट ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक आहे, कॅच ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये सुवर्ण संधी, संधीचं सोनं करावं लागतं. पहा इथे चूक झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये चूक फार महागात पडू शकते. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल इनसाइड आउट ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर्स खेळल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक आले. त्या ठिकाणी पहा हाताचा पसारा उघडला होता, मात्र विसवता आला नाही आपल्या हातामध्ये आणि दरम्यान ड्रॉप झालाय झेल. पुढचा बॉल हर्षवर्धन साडे. हो यावेळी पहा बॅकफूट वरती गेल्यात, कट केला. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर टेस्ट क्रिकेटमध्ये कालच्या दिवशीमध्ये साई सुदर्शन यांना ज्या पद्धतीने खेळण्यामध्ये अपयश आलं आणि कट बद्दल चर्चा राहिली आहे. आता मात्र चर्चा रंगली आहे. जिथे एक धाव नक्कीच मिळवली आहे हर्षवर्धनने. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 वर 4, 14, 14 रन्स ऑन द बोर्ड. ओहो, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. त्याने सांगितलं अरे उडवाच मान माझी, माझा नकार नाही. अरे इतकीच शर्त आहे, मी वाकणारही नाही आणि ऐकणारही नाही. तो मैदानाच्या मध्ये ऐकतही नाही आणि वाकतही नाही आहे. डिस्पॅच केला आउट ऑफ द पार्क. ह्यूज बिगेस्ट षटका, सिक्सर. जबरदस्त प्रहार. मैदानाच्या आतमध्ये हर्षवर्धन फ्लिक ऑन द रिक्स. मैदानाच्या आतमध्ये हातामधली पॉवर, मनगडातली ताकद दाखवली आहे, जनरेट केलंय. स्वतः इम्प्रोव्हायझेशन शॉट आहे, पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थाने प्रोलिंगचंही आम्ही कौतुक करेन. टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला हर्षवर्धन पाहायला मिळाला. पुढचा बॉल. हो यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, थोडेसे बंबल झाले. दुसरीची संधी आहे मात्र ती मिळणार नाहीये. मोठे प्रहार या मॅच मध्ये आलेत. धावत संख्येकडे नजर वळवली आहे. 21 किती शुभ आकडा आहे. 21 हा आकडा. लास्ट बॉल ऑन दिस ओव्हर, अंतिमचा बॉल. किती धावा घेतल्या जातील चर्चा डगआउट मध्ये हीच राहिली आहे. स्ट्राईक वरती कोण येईल याच्यानंतर मॅजिक ओव्हर आहे. हो यावेळी ऑन साइडला खेळ आहे. एक धाव नक्कीच घेतली जाईल आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील ते प्रथमेश. मॅजिक ओव्हरचा पहिला बॉल फेस करतील ते प्रथमेश.
मॅजिक ओव्हर आमच्या अंपायरने आमच्यापर्यंत कॉल दिलाय मॅजिक ओव्हरचा. आज खऱ्या अर्थाने पंचांचं पॅनल या स्पर्धेसाठी विशेष करून आमचे घोलप सर आहेत, सुबोध सर आहेत आणि मयुरेश सर आहेत. डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची ख्याती राहिलेली आहे, चर्चा राहिली आहे. आणि अशोक पवार सर आहेत. पवार सर ही आपली पॉवर दाखवत आहेत मैदानाच्या आतमध्ये, जे मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि दरम्यान मात्र स्क्वेअर लेगला जे आमचे पंच आहेत प्रदीप शिंदे. सध्या शिंदे हे नाव चर्चेत राहिलंय. प्रदीप शिंदे या नावाची चर्चा राहिली आहे. या मान्सून ब्लास्ट मध्ये प्रदीप सरांचं देखील नाव प्रामुख्याने घेणं गरजेचं आहे. मात्र पहा इथे टीम मीटिंग चालली आहे दोन खेळाडूंमध्ये, चर्चा होणं गरजेचं आहे. चर्चेचं सत्र मैदानाच्या आतमध्ये आमचा टायमरही या ठिकाणी लागला, याची देखील नोंद घ्या. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 5 ओव्हर तुम्हाला खेळवायचे आहेत 25 मिनिटांमध्ये, याची नोंद घ्या. येस, आता मात्र आपण पाहतोय प्रथमेश ज्याने एक चौका ठोकला या मॅचच्या अगोदर. आपण जर पाहिलं या 2 ओव्हरमध्ये मात्र 2 षटकार. फलंदाज हर्षवर्धन या खेळाडूची चर्चा राहिली. मात्र टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही ज्या फलंदाजाला पाहताय ना, त्याचं नाव आहे प्रथमेश मयेकर. एक मोठं नाव. मॅजिक ओव्हर, फर्स्ट बॉल, हियर वी गो. हो, यावेळी पहा हलक्या हाताने खेळून काढलाय. सॉफ्ट हँडेड फटका, मोठा प्रहार करण्याचा मानस दाखवला नाहीये आणि संधी दिली आहे ती हर्षवर्धनला. या मॅजिक ओव्हर मध्ये आपली मॅजिकल बॅटिंग, टायमिंगचा बादशाह म्हणावं लागेल या फलंदाजाला. 2 मोठे प्रहार केले ना, आता प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं होतं. मेरिट ऑफ द बॅट पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला हा गोलंदाज शुभम मॅजिक ओव्हर मध्ये. हो, यावेळी पहा फटका बसला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली कॅरी करेल का? यस इट इज. विकेटचं पतन. फलंदाज हर्षवर्धन बॅक टू द पवेलियन. -3. मॅजिक ओव्हरची एक चांगली संकल्पना आहे. जिथे आमचे सचिन सर असतील किंवा केतन सर असतील किंवा मयुरेश सर असतील, त्यांनी सांगितलंय मॅजिक ओव्हर मध्ये जर विकेट मिळाला ना, तर गोलंदाजी करणाऱ्या टीम साठी ही ऍडव्हान्टेज आहे. -3 केल्या जाणार. ही एक चांगली संकल्पना आहे. आणि पहा ही चर्चा रंगली. आणि आता मात्र स्कोर कार्ड जो 23 वरती होता ना, तो आता मात्र आम्ही इनिंगच्या नंतर दरम्यान मात्र आम्ही ते मायनस करू, याची नोंद घ्या. ओव्हर नंतर आम्ही ते मायनस करू असं आमच्यापर्यंत आमच्या स्कोररने सांगितले. सकाळच्या सत्रापासून अतिशय सुंदर स्कोररची भूमिका आणि प्रो लीगचं लाईव्ह टेलिकास्ट, या दोन्ही बाब जुळून आल्यात. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये मिस टाइम होता. जर आपण पाहिलं ना, मी मगाशी म्हटलं की टायमिंगचा बादशाह हा खेळाडू, मात्र यावेळी तो टायमिंग त्याला साध्य करता आला नाही. आणि तदनंतर त्याचं रिएक्शन फार सुंदर होतं. हातावरती मस्तकावरती हात ठेवला आणि त्यांनी सांगितलं, कसा धरू मी नेम तुझ्यावर, अजूनही आहे प्रेम तुझ्यावर, तू ऐवज दुसऱ्याचं, कसं करू मी क्लेम तुझ्यावर. क्लेम केलं गोलंदाजाने, फलंदाजाला बाद केलं. ही चर्चा राहिली आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. हो, यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. डीप मध्ये प्रोडक्शन दिलंय. 1 धाव मिळाली आहे. येणाऱ्या नवीन फलंदाजाला नाव आहे साहिल. प्रथमेश याच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. आता या मॅच मध्ये किमया त्याला करावी लागेल. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेला हा गोलंदाज नाव आहे शुभम पालांडे. याने मात्र मैदानाच्या आतमध्ये मॅजिक केलंय. मॅजिक बॉल पहा, रेस तिथेही लागली आहे. मॅजिक बॉल या स्पर्धेमधला कोण ठरेल, हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. गोलंदाज आपल्या ट्रॅक वरून ओव्हर द विकेटने. राईट हँड गोलंदाज आहे. पहा इथे थोडासा अडथळा. रबर बॉल क्रिकेट म्हटलं तर चिखल आणि चिखलामधून मार्ग काढत तुम्हाला पुढे जावं लागतं. आणि इथे अडचणींना सामोरे जात असताना गोलंदाज स्ट्राईकला पुन्हा एकदा प्रथमेश. हो, यावेळी बाकफूट वरती गेलेत. पंच केला. स्वीप कव्हर, बाकफूट पंच पाहायला मिळाला. क्लीन हिट, सीमा पार. मिळतील धावा 6. आला तो मॅजिकल षटकार, सिक्सर. आणि मॅजिकल व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आलाय. सन्माननीय श्री शाखा प्रमुख, सन्माननीय श्री जयसिंग दादा भोसले साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे
या मान्सून ब्लास्ट मध्ये मोस्ट वेलकम माजी नगरसेवक सन्माननीय श्री दत्ता पोंगडे साहेब यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही हृदयाच्या अंतकरणाने आम्ही करत आहोत स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये पहा या पठ्ठ्याने सांगितलंय हो अरे खुळ आभाळ मोकळ मोकळ नभी चांदन चांदन माझ्या नावाचं वादळ मी ठोकलंय ना ते षटकाराचं तोरण. लगातारचे 2 मॅजिकल षटकार या मॅचला कलाटणी देणारं षटक पहा. मॅजिकल ओव्हर मध्ये लगातारच्या 2 षटकार या व्यासपीठावरती पाहायला मिळालाय. वा मॅजिक ओव्हर मध्ये लगातारचे 2 षटकार ठोकलेत. नाव आहे प्रथमेश मयेकर. मयेकर या नावाला अंडरलाईन करा. आता मात्र या फलंदाजाकडे नजरा वळवा. त्याने लगातारचे 2 बिग हिट केलेत मॅजिकल ओव्हर. मात्र तो ठरला या मॅच मध्ये कमालीचा मॅजिकल बॉल. गोलंदाजाच्या अगेन्स्ट शुभम पालांडे यांच्यावरती चढवलेले प्रहार पाहायला मिळाले. शुभमला काहीतरी वेगळं करावं लागेल. मात्र पुढचा बॉल लगातारचा 3रा येईल का? ओहो यावेळी पहा याने सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये अरे हमें शौक नहीं है हमारा नाम मशहूर करने का. अरे जो हमें जानते हैं ना वो हमें मानते भी है. याला मानलं पाहिजे. लगातारचे 3 मोठे प्रहार लगातारचे 3 बॉल 3 षटकार. नाव आहे प्रथमेश मयेकर. चर्चा राहिली आहे. आता मात्र धाव संख्या भरारी घेते. जयसिंग साहेब आलेत त्याचबरोबर माजी नगरसेवक आलेत. यांना मात्र आता आम्ही सांगू इच्छितो साहेब या ओव्हर मध्ये 3 चेंडू 3 षटकार ठोकल्यानंतर 18च्या मिळाल्या 36 म्हणजे दाम दुप्पट भाव मिळालेला आहे. आणि 36 प्लस या ओव्हर मध्ये धावसंख्या आता इन्क्लूड केल्या जातील. पहा आमच्या प्रो लिंकच्या माध्यमातून तुम्हाला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती जबरदस्त प्रहार समोरच्या दिशेने केला आणि नंतर मात्र पहा दुसऱ्या बॉलकडेही नजरा वळवल्या जातील. यस धावसंख्येकडे नजर वळली आहे. येस स्कोर येईल तुमच्यापर्यंत. या ओव्हर मध्ये धावसंख्या आल्या त्या 20 आणि त्यामधून आम्ही -3 केल्या म्हणजे 17 आणि त्याच्या डबल होणार म्हणजे होणाऱ्या धावसंख्या 34 या 8 केल्या गेल्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 50 आणि 9 म्हणजे 59 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर द 3 ओव्हर्स कंप्लीटेड. फर्स्ट बॅट्समन एक विकेटचं पतन झालंय. डाऊन द डगआउट गेलाय हर्षवर्धन. मात्र त्याची जागा भरून काढली. आता स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहेत. नाव आहे साहिल. रिजवान गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. रिजवान गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रिजवान यांचा वेग. रिजवान यांच्या नावाची चर्चा संपूर्ण काळा चौकीमध्ये राहिलेली आहे. ओ खोलवरचा बॉल यॉर्कर लेंथ प्लम करण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन खेळलाय साहिलने. 1 धाव मिळाली आहे. येस बॅडेज आहे. पंच आमच्याकडे सांगत आहेत ही महत्वाची इन्फॉर्मेशन. बॅट्समनच्या खात्यामध्ये ही धावसंख्या जाईल. आणि आता मात्र ज्या खेळाडूने 3 बॉल 3 षटकार लगावलेत आता मात्र चर्चा या बाबीची राहिली आहे की 6 बॉल 6 षटकार हा पठ्ठ्या लावेल का आणखी एक विक्रम करेल का. चर्चा याच बाबीची राहिली आहे. त्याला रोखण्यासाठी रिजवान मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. पुढचा बॉल. ओहो चौथा बॉल 4था षटकार मैदानाच्या आतमध्ये. हा फलंदाज कमालीची फलंदाजी करत असताना आणखी एक बिगेस्ट षटकार सिक्सर साधावा. पहा 4 बॉल 4 षटकार येणाऱ्या काळामध्ये या फलंदाजाची चर्चा होणं कमी नाहीये. नाव आहे प्रथमेश मयेकर. या नावाला पुन्हा एकदा मी म्हटलं होतं अंडरलाईन करा. येणार महाराष्ट्राचं क्रिकेट या खेळाडूला खुणावतंय. या खेळाडूचा स्टान्स पाहिल्यानंतर मात्र एक वेगळी संकल्पना समोर येते.
एक चांगला स्टान्स त्यांच्या माध्यमाकडे आहे आणि त्याच स्टान्स मधून आक्रमण करणं ही त्यांची ओळख राहिली आहे. विशेष करून मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही नावाची चर्चा होईल. मात्र येणारा 5वा बॉल चर्चा राहिली आहे. संपूर्ण काळा चौकी आणि अवताभोवताली संपूर्ण टेनिस विश्वाला पुन्हा एकदा चर्चेचं उधाण आलंय. येणारे 4 बॉल 4 तर ठोकलेत, येणाऱ्या 2 बॉल वरती 2 ठोकेल का? ओहो, यावेळी पहा स्विंग आणि मिस, बीट केलंय, डॉट बॉल आलाय. विशेष करून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सानिध्यामध्ये नेहमी कार्यरत असणारे व्यक्तिमत्व माजी नगरसेवक सन्माननीय दत्ताराम पुंडगे सर साहेब यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं पुंगडे साहेब आहेत, त्यांचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. शाखा प्रमुख सन्माननीय जयसिंग अप्पा भोसले यांचंही या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. आणि यावेळी पहा मांडीवरती थाप ठोकले, सेलिब्रेशन केलंय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असताना. हो, आता मी शाडू मारलाय, हो आता मी शाडू ठोकतोय हे सांगत असताना गोलंदाजीच्या ट्रॅक वरती रिजवान या गोलंदाजाकडे नजरा वळवल्यात. विशेष करून युवा सेना शिवडी विभाग अधिकारी सन्माननीय सुप्रीत म्हात्रे, शिवडी विधानसभा सचिव नागेश माने, युवा शाखा अधिकारी युवराज पिंपळे, उपशाखा प्रमुख अविनाश सावळे साहेब यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने आणि संपूर्ण शिवडीकरांच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू. आता मात्र या मान्यवरांना घेऊन जाऊया पुन्हा एकदा बॅक ऑन द क्रिकेट. न्यू बॅटर यश. हो, यावेळी ऑन साईडला खेळ आहे, क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून येईल, झडप मारेल, दरम्यान 1 धाव घेतली आहे आणि या एका धावेने धावसंख्येला भर मिळाली आहे. 67 ही धावसंख्या आपण पाहतोय. आणि आता साहिल आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. रिजवान हा गोलंदाज ज्यावेळी सेलिब्रेशन करत होता ना, त्याने थाप मारली, शाडू ठोकला, ही चर्चा राहिली आहे. हो, यावेळी पहा बॉडी लाईनची गोलंदाजी खेळण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे नजरा वळवल्यात. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव अंकित केली जाईल आणि 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. 4 षटकाच्या पाठीमागे धावसंख्येवरती आपण जर धावसंख्या पाहिली ना तर 68 ही धावसंख्या. ही धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हर साठी चर्चा होतीये. चला वेळ लावू नका, थोडासा घाई करा, अंतिम पर्यंत आपल्याला पोहोचायचं. आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 55,555 रुपयाचं कॅश प्राइज, एक चमचमती ट्रॉफी तुम्हाला वाट पाहते. 68 2 ओव्हर 22, तदनंतर 17च्या डबल झाल्या, 34 ऍड केल्या, 34 ऍड केल्या आपण. एकच जण या, एकच. तुमचं 12th मॅन आहे इथे, सगळे टीम नका येऊ प्लीज. 12th मॅन आहे आपला. यस, आमच्या दिलगिरी व्यक्त करतो. यस, करेक्शन केलंय टीम. हे क्रिकेट आहे, तुम्हाला मोठं करतं, तुमचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने आहे, प्रत्येकाची अचूक नजर. हे क्रिकेट आहे आणि हे क्रिकेट जिवंत राहिलं पाहिजे, जिथे 3 रन मायनस कॅल्क्युलेशन केलंय. यस, आम्ही इनिंगच्या शेवटी करणार होतो, मात्र टीमचा अग्रगण्य आहे की आम्हाला आमचं टार्गेट मिळेल. यस, 65 रन्स ऑन द बोर्ड.
65 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आमच्या स्कोररने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे की सर इनिंगच्या शेवटी आपण त्या 3 मायनस करणार होतो, त्या न करता या चौथ्या ओव्हरमध्येच आम्ही त्या मायनस केल्यात. हा कॉलिंग आलाय आमच्यापर्यंत, टीमचं लक्ष होतं. येस येस, आज नवीन स्कोरर आहे. येस, त्याची नोंद घ्या. 65 अवदेश हा गोलंदाज, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे नजरा वळवल्यात. सडपातळ बांधा आहे मैदानाच्या आतमध्ये आणि तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोर फलंदाज आहे यश, नावातच ताकद आहे. यश शिंदे. पहिलाच बॉल, भन्नाट वेग, यॉर्कर लेंथ मैदानाच्या आतमध्ये. आउटसाइड द ऑफ स्टंप हा टाकलेला व्हाईट बॉल पाहायला मिळेल का? नाही, तर यॉर्कर लेंथचा बॉल होता. इनडाक्शन मध्ये पंचांकडे दाद मागितली गेली आहे. दाद फेटाळून लावली आहे, दाद फेटाळून लावली आहे स्क्वेअर लेगच्या पंचांनी. चला मॅच ऑन करा. पहा, भन्नाट वेग, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. नाव आहे अवदेश. भन्नाट वेग, वेगावरती स्वार झाला, आक्रमक झाला आणि तदनंतर मात्र त्याने आपल्या गोलंदाजीची एक धार लावली आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. ओ यावेळी पहा, कम्मालीचा प्रहार, बॉल सीमा पार, मिळतील धावा 6. आला ना तो मान्सून बिग बॅश, मोठा ब्लास्ट, सिक्सर. 6 धावेने धावसंख्येला भर मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 71. 71 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पहा, असं म्हटलं जातं ना की पळण्यासाठी दम लागतो आणि जास्त पळलं तर देखील दम लागतो. क्षमतेपेक्षा जास्त पळालं तर दम लागतो आणि ते पळण्यासाठी दम लागतो. दम दाखवला शेवटच्या ओव्हरमध्ये. ओ यावेळी पहा, हा आर्डर लेंथ वरती हात आलेला बॉल, बॉल पडल्यानंतर थोडंसं हुसळी घेतली, बीट केलंय फलंदाजाला. दाखवली आपली ताकद, क्षमता, कॅपॅबिलिटी इथे दाखवली आहे, कॅपॅसिटी दाखवली या गोलंदाजाने. आपल्या मैदानाच्या आतमध्ये खांद्यांचा जोर वापरलाय. एखाद्या वेळी ज्यावेळी गोलंदाजावरती अटॅक केला जातो ना, तर तो यॉर्कर किंवा बाउन्सर या 2 बॉलकडे वळतो आणि तेच करत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा हार्डर लेंथ आहे. यावेळी मात्र ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, खारी करतील झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ, त्या ट्रॅप मध्ये अडकवलं आणि फलंदाजाला बाद केलं. यश शिंदे बॅक टू द पवेलियन. अंतिमचं षटक, अंतिमच्या षटकामध्ये महत्वाचा विकेट मिळवलाय या गोलंदाजाने आणि आता मात्र न्यू बॅटर येईल इनडाक्शन मध्ये. टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे प्रणय. प्रणय शिंदे यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हार्डर लेनचा बॉल, त्याला मात्र चांगल्यारीत्या खेळून काढलाय आणि धावसंख्येला भर मिळाली आहे. धावसंख्या 72. 72 धावा. लास्ट बॉल टू गो. डेथ ओव्हर, अंतिमच्या बॉल मधला हा शेवटचा षटक, या इनिंगचं शेवटचं बॉल. यावेळी पहा, स्विंग आणि मिस. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? बिहाइंड द विकेट, यष्टिरेषेकडून गफलत होत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल का फलंदाज बाद? यस इट इज. विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू द पवेलियन. 72 धावा या धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. टीम मॉर्निंग प्रॅक्टिस या टीमला 73 ऑन द टार्गेट. पहा, मैदानाच्या आतमध्ये समीक्षा, अर्चित 11 या टीम साठी 73 धावांचं टार्गेट ठेवण्यामध्ये यश मिळालंय. आणि कालच्या दिवसापासून ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेसाठी ऐकतोय, ज्यांनी कालच्या दिवसापासून या स्पर्धेला मोठं केलं आणि तो आवाज आपल्याला आवर्जून ऐकायला मिळेल या इनिंग मध्ये. स्वरूप
धुरी यांच्या आवाजामध्ये ऐकूया या मॅचची सेकंड इनिंगची कहाणी. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराजा बॉईज आयोजित बिग बॅश पर्व क्रमांक 2. थँक्यू सो मच. हॅलो. तर आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आज मुख्य अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय नगरसेवक दत्ताराम पोंगडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेन आमच्या आयोजन समितीमधील सिद्धेश बन यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दत्ताराम पोंगडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय नगरसेवक दत्ताराम साहेब पोंगडे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आजच्या या मॉन्सून बिग बॅश 2025 सीझन 2 या स्पर्धेला आपण आलात आणि या खेळाडूंना प्रोत्साहित केलात त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. यानंतर मी विनंती करेन या ठिकाणी सन्मान करायचा आहे माननीय शाखा प्रमुख जयसिंग आप्पा भोसले साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. यांचं सुद्धा खूप मोठं सहकार्य आम्हाला राहिलंय. मी बाळकृष्ण जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. माननीय शाखा प्रमुख जयसिंग आप्पा भोसले यांना खूप मोठं सहकार्य या स्पर्धेच्या ऑक्शन पासून ते मग आज अगदी स्पर्धेच्या या अंतिम टप्प्यात म्हणजेच या शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला वेळोवेळी ज्यांचं सहकार्य राहिलं जयसिंग आप्पा भोसले साहेब त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. यानंतर आपण या ठिकाणी सन्मान करायचा युवराज पिंपळे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. विनंती करेन त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. मनापासून आभारी आहोत. यापुढील होणारा सामना असणार आहे DRS KMC विरुद्ध फॅब ब्रह्मा बॉईज. दोन्ही संघांचे कर्णधार लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचंय, व्यासपीठावरती टॉससाठी यायचंय. यापुढील होणारा सामना असणार आहे DRS KMC वर्सेस फॅब ब्रह्मा बॉईज. मयुरेश भवर आपल्या टीमच्या कॅप्टनला लवकरात लवकर टॉससाठी घेऊन यायचंय. दरम्यान मॅचला सुरुवात झालेली आहे. लक्ष जर आपण पाहिलं तर 73 धावांचं आहे, 73 रन्स टू विन. कालच्या दिवसात आपल्याला 3 अर्धशतकं पाहायला मिळाली. दरम्यान जर आपण पाहिलं तर यावेळेला चांगला बॉल आहे परंतु डाऊन द लेग वाईड बॉल. पंच अशोक पवार सर आपल्याला पाहायला मिळत आहेत मेन अंपायर. आणि लेग अंपायर कडे जर आपण पाहिलं तर प्रदीप पाटील सर. आणि थर्ड अंपायरच्या दिशेने जर आपण पाहिलं तर सुबोध घडसे सर. या तीनही पंचांचं पॅनल आपल्याला कालच्या दिवसात सुद्धा लाभलं होतं आणि आजच्या दिवसात सुद्धा लाभलंय. काय सुंदर खेळ घडला कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर अमय यांच्या बॅटमधून काल 2 अर्धशतकं आली. पहिलं जे अर्धशतक आलं ते 14 चेंडू आणि 64 धावांची ती अख्खी खेळी राहिली. आणि दुसरं अर्धशतक जे आलं ते 20 चेंडूंवर 55 धावा त्यांनी केल्या. अशा प्रकारची खेळी त्यांच्या बॅटमधनं काल आपल्याला येताना पाहायला मिळाली. परंतु अखेर जर आपण पाहिलं तर शेवटच्या मॅचमध्ये त्यांनी ती बॅटिंग दाखवली नाही. थोडासा फॉर्ममध्ये घट आली आणि त्याचमुळे त्यांच्या संघाला मात्र या स्पर्धेतनं बाहेर व्हावं लागलं. प्रदीप शिंदे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत लेग अंपायरच्या भूमिकेत. अशोक पवार सर आपल्याला पाहायला मिळत आहेत
मेन अंपायरच्या भूमिकेत आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत सुबोध खडसे सर. दरम्यान धावसंख्या 3 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते, 4 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. डाऊन द लेग बॉल आहे. अपील तर पंचांकडे लाऊड केली गेली होती. दरम्यान या धावा कोणत्या स्वरूपात? नक्कीच लेग बायच्या स्वरूपात ही धाव नोंद केली जाईल या धावेची. बॉलिंग अटॅक फार चांगला पाहायला मिळतो आपल्याला. मॉर्निंग क्रिकेट प्रॅक्टिस या संघाकडे काल जर पाहिलं तर DRS KMC या संघाविरुद्ध ज्या वेळेला यांचा खेळ दाखवला जात होता त्यावेळेला त्यांनी 85 धावांचं लक्ष ठेवलं होतं. जर आपण त्याआधी पाहिलं तर 6 षटकांच्या सामन्यामध्ये 100+ धावा या बनतच होत्या प्रत्येक बॉलिंग अटॅक विरुद्ध, परंतु त्यांच्या विरुद्ध थोड्या कमी धावा म्हणजे रोखता येतं यांना. पण आता 73 धावाच आहेत हातामध्ये. तर या ठिकाणी टॉस केला जातोय. दोन्ही टीम्सचे कॅप्टन आलेले आहेत. आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित आहेत. DRS KMC आणि फॅब ब्रह्मा बॉईज. ही मॅच फार क्रुशल असणार आहे कारण या दोन्ही टीम्स जर आपण पाहिलं तर आपला पहिला सामना जो आहे तो हरून आल्यात आणि समोर जे खेळतायत ते दोन्ही सामने पहिले आपले जिंकून आलेत. त्यामुळे या सामन्यात जो संघ जिंकणार आहे तो थेट क्वालिफाय करणार आहे फॉर द सेमीज. खूप छान वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण पाहिलं तर काल पहिल्या सामन्यातच पावसानं हजेरी लावली होती आणि आज जर पाहिलं तर आज सुद्धा पावसानं हजेरी लावली आहे. आणि या रबर बॉल क्रिकेटची एक वैशिष्ट्य राहिलं आहे की पाऊस असला की एक वेगळाच आनंद या क्रिकेटर्समध्ये सामावतो. म्हणूनच तर याला मॉन्सून क्रिकेट म्हटलं जातं. यावेळेला डाऊन द लेग वाईड बॉल. बघा डाऊन द लेग गोलंदाजी ज्या वेळेला गोलंदाज करत असतो त्या वेळेला त्याचा बॅटरला फ्लिक करायला देण्याचा नक्कीच निर्धार असतो, परंतु ते या ठिकाणी होत नाहीये. बॅटरचा जर रडार जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपल्याला बॅटर पाहायला मिळत आहेत शुभम आणि आदित्य दळवी आहेत स्ट्रायकिंग एंडवरती आणि त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर कव्हर्स आणि लॉंग ऑफला टार्गेट करण्याचा संपूर्णपणे प्रयत्न चालू आहे. ऑन साइडमध्ये तितकेसे फटके आतापर्यंत आले नाही आहेत आदित्यच्या बॅटमधून. आदित्य आणि शुभमची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक घेऊन निखिल तयार. निखिल यावेळेला देखील चांगला बॉल आहे. निखिलच्या माध्यमातून लेग बायच्या स्वरूपामध्ये एक घोषित स्वरूपाची धाव यावेळेला लिहिली जाईल. बघा पायांवर वारंवार आदळलं जात आहे. निखिल दांडकर आहेत गोलंदाज आणि निखिल यांच्या माध्यमातून कालपासूनच जर पाहिलं तर बरेच वाईट टाकले गेलेत. या एकाच ॲस्पेक्टवरती फक्त काम करण्याची गरज आहे निखिलला, कारण कालपासून जर आपण पाहिलं तर कालपासून गोलंदाजी तर अव्वल दर्जाची त्यांच्याकडून होतेच आहे, परंतु वाईड बॉल्स या एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी ज्या वेळेला एका मोठ्या स्टेजवरती संघ जाईल, ज्या वेळेला एखाद्या मोठ्या स्टेजवर गोलंदाजी करायची असेल, ज्या वेळेला धावा कमी असतील त्यावेळेला ही बाब लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. यावेळेला चांगला बॉल आणि ऑफ स्टंपला उडवलाय. टॉप ऑफ ऑफ. व्हॉट अ विकेट. काय सुंदर बॉल टाकला. एखाद्या गोलंदाजाचं स्वप्न असतं की टॉप ऑफ ऑफने बोल्ड करावं बॅटरला आणि तेच यावेळेला केलंय. ऑफ स्टंपला फक्त उडवलं. अगदी पारंपरिक गोलंदाजी, सुंदर ऍक्शन आणि सुंदर रिॲक्शन. विकेटचं पतन होत आहे. पहिला गडी होतोय बाद. संघाची धावसंख्या 5 चेंडूंच्या नंतर पहिलं षटक झालं ना, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचली ती म्हणजे 8-1 गडी बाद. या पुढील होणाऱ्या सामन्यामध्ये फॅब ब्रह्मा बॉईज या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. या पुढील सामना सुद्धा 5 षटकांचाच खेळवला जाईल, याकडे लक्ष असू द्या. फक्त जे पहिले सामने होते प्रत्येक टीमचे ते 6-6 षटकांचे खेळवण्यात आले होते. कालच्या दिवसात सुद्धा अशाच प्रकारचं शेड्यूल राहिलं होतं. 8 धावा झाल्या धावफलकावरती. एक सुंदर षटक निखिल दांडकर यांनी हाताळलं आणि हे सगळं पाहून प्रथमेश मयेकर यांच्या चेहऱ्यावरती नक्कीच हसू असणार आहे. काल थोडेसे संतप्त झाले होते ते ज्या वेळेला षटकार येत होते लगातारचे, परंतु आता जर आपण पाहिलं तर प्रथमेश यांच्या चेहऱ्यावरती ते हसू पाहायला मिळते. परंतु अजूनही काम झालेलं नाही आहे. अजूनही 24 चेंडू बाकी आहेत आणि या 24 चेंडूंवरती त्या टीम मीटिंग्समध्ये झालेल्या प्लॅन्सचं एक्झिक्युशन, त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा प्रकारे केलं जात आहे, कशा प्रकारे या संपूर्ण डिफेंडिंगला वाव दिला जातोय त्यांच्या कॅप्टन्सीमधून, याकडे पाहायचं आहे. कारण आयकॉन खेळाडूचं ते कामच असतं फील्डला सेट करणं, बॉलरचं ऐकणं, बॉलरला फ्रीडम प्रोव्हाइड करणं, ही फार महत्त्वाची बाब आहे. बघा रोहित शर्मा असे कर्णधार आहेत की प्रत्येक खेळाडू म्हणतात की बॉलरला फ्रीडम देणारा कर्णधार आहे आणि तेच या वेळेला केलं गेलं पाहिजे. कारण हे मैदान आहे थोडंसं छोटं मैदान आहे आणि जर आपण पाहिलं तर समोरची बाउंड्री फार मोठी आहे.
आणि बॉलरला या मैदानामध्ये फ्रीडम देणं फार महत्वाचं आहे. त्याला व्हेरिएशन करायला दिलं गेलं पाहिजे. यावेळेला तेच केलं. हलक्या हातांनी चेंडूला हाताळलं. थोडासा स्लोअर वन. आखूड टप्प्याचा बॉल गुड लेंथवर स्पॉट केला गेलेला, त्याला सन्मान दिला. एक सिंगल स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आता स्ट्रायकिंग एंडवर स्वयं येताना पाहायला मिळत आहेत. स्वयं गर्जे जर आपण पाहिलं तर आयकॉन आहेत या देखील टीमचे. काल जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसात जिजामाता 11 कडून राज विचारे, तोही एक युवा उदयोन्मुख खेळाडू, त्याला सुद्धा आयकॉन पद दिलं होतं, परंतु तितकी चांगली जबाबदारी निभावली गेली नाही. परंतु स्वयं पहिलीच मॅच जिंकून आलाय आपल्या टीमला घेऊन. या मॅच मध्ये त्या रनचेजला वाव देणार का स्वयं? आखूड टप्प्याचा बॉल, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला मिस. बघा ही एक ऍक्टिव्ह लेंथ आहे या विकेटवरती. जर आपण कालच्या दिवसात पाहिलं तर खेळपट्टी कशा प्रकारे मूव्ह करत होती, थोडासा अनइवन बाउन्स पाहायला मिळत होता आणि तेच आजच्या दिवसात सुद्धा पाहायला मिळतंय. परंतु आजच्या दिवसात एक वेगळी गोष्ट आहे की काल खेळपट्टीवरती जास्त पाऊस पडल्यामुळे आज जर पाहिलं तर बॉल चांगला निघतोय आणि तिसऱ्या षटकात सुद्धा त्याच प्रकारची कमाल. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये सुद्धा तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला फ्लिक केलं बॉलला फाईन लेगच्या दिशेनं. एक धाव घोषित स्वरूपाची यावेळेला प्राप्त झाली आहे स्वयंला. धावसंख्या आता येऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. डबल डिजिट स्कोर लाईन फॉर टीम समीक्षा अर्चित 11. समीक्षा अर्चित विरुद्ध मॉर्निंग क्रिकेट प्रॅक्टिस असा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघा या दोन्ही टीम्सकडे जर आपण पाहिलं ना तर ऑक्शन मध्ये सुद्धा एक चांगली टीम पिक करण्यामध्ये यशस्वी राहिले होते हे दोन्ही संघ. आणि नक्कीच ती सुद्धा एक स्ट्रॅटेजी असते, ती ऑन टेबल स्ट्रॅटेजी असते आणि ही मैदानातली स्ट्रॅटेजी असते. परंतु अखेर कामी येते ती म्हणजे मैदानातलीच. कारण मैदानामध्ये जो काही असतो तो निर्णय होतो. मैदानामध्ये प्रत्येकाचा खेळ पाहायला मिळतो आणि तेच यावेळेला दाखवण्याचा प्रयत्न, आणखीन एकदा पूल करण्याचा प्रयत्न स्वयंचा. एक धाव पुन्हा घोषित स्वरूपाची मिळते. स्वयंच्या हिटिंग आर्क मध्ये तितकासा चेंडू येत नाहीये, बॉलला तितकंसं वॉच केलं जात नाहीये त्यांच्या माध्यमातून. नक्कीच थोडंसं धैर्याने घेण्याची गरज आहे, थोडासा संयम दाखवायची गरज आहे. कारण अजून भरपूर ओव्हर बाकी आहेत. त्यानंतर 3 ओव्हर्स बाकी आहेत आणि पुढची ओव्हर तर बोनस ओव्हर असणार आहे. त्यामुळे या पुढील ओव्हरमध्ये अटॅक करू शकतात. परंतु सीम बॉल सुद्धा आहे, तो सुद्धा ॲस्पेक्ट, ती सुद्धा बाब मनात ठेवून चालायला लागेल. आणि पुढची ओव्हर नो डाऊट प्रथमेश मयेकरच येतील. यावेळेला सुद्धा अंगामध्ये इन टू द बॉडी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे स्वयंसाठी. बघा कधी स्लोअर वन तर कधी क्विक डिलिव्हरी, या दोन्ही मध्ये स्वयं यांना मात्र रोखून धरलं जात आहे आणि हे करणं फार महत्वाचं आहे आणि हेच केलं सुद्धा जात आहे. यावेळेला सुंदर फटका. स्वयं गर्जे बऱ्याच वेळापासून शांत होते आणि यावेळेला मात्र डीप मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवून दिले चेंडूला सीमारेषा पार. गोइंग गोइंग गॉन, मॅक्सिमम इट इज. षटकार, 6 धावांचा फटका. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, त्याची वाट पाहिली. आउटसाइड द ऑफ स्टंप थोडंसं शफल करून आले होते आणि ज्या ज्या वेळेला चेंडू स्टंप लाईन मध्ये आलाय ना त्या वेळेला कोणत्याही बॅटरनं त्या चेंडूला जुमानलं नाहीये. बघा कशा प्रकारे बॉडीच्या पोझिशनला होल्ड केलं आणि हे पोझिशन होल्डिंग, बॉडी शेपिंग हे खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि तेच यावेळेला केलं. वेट ट्रान्सफर खूप चांगलं पाहायला मिळालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 षटकं या ठिकाणी झाली आहेत समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 17 एक गडी बाद. आणि आता असणार आहे चॅलेंजिंग ओव्हर, म्हणजेच सीम बॉलची ओव्हर असणार आहे. या सीम बॉलची खासियत जर आपण पाहिली तर इन अँड आउट स्विंग होतो. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर पडल्यानंतर काटा बदलणं हे या बॉलचं नक्कीच एक अगम्य आहे. क्रॉस सीम पकडून टाकू शकता, सीमवर पकडून टाकू शकता. जर सीम अप डिलिव्हरी असली तर चांगला निघतो बॉल. बरेच व्हेरिएशन आहेत, बॉलरला ॲडव्हान्टेज सुद्धा आहे. परंतु जर बॉल एका डेड स्पॉटवर पडला पिचवर तर मात्र त्या बॉलला बाहेर पाठवण्याचं काम बॅटर करतच असतो. कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसात या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये 3 असे गोलंदाज होते ज्यांनी कमाल करून दाखवली. सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर प्रभंजन सनस, ज्यांनी या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये 12 पेक्षा जास्त धावा नाही खर्च केल्या, 11च धावा खर्च केल्या. त्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रथमेश आपल्याला पाहायला मिळाले, ज्यांनी या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये 10च धावा खर्च केल्या. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं
ओव्हर नंतर 6 नंतर वाजवलंस तरी तो म्यूट करून टाक. प्रथमेश मयेकर आलेत घेऊन पुढचं षटक. स्ट्राईकवर असणार आहेत शुभम पालांडे. बऱ्याच वेळापासून स्ट्रगल करतायत खेळपट्टीवरती. आतापर्यंत एकही बिग हिट आला नाहीये आणि त्याची चर्चा झाली होती बऱ्याच वेळापासून. बिग हिटची चर्चा झाली. सीमा पार. पहिल्याच बॉलवर षटकार. पाहायला मिळाला आपल्याला शुभम पालांडे यांच्या बॅटमधून. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेंथ आणि त्या बॉलवरती मात्र मोठा प्रहार केला. बघा जर या सीम बॉलला स्विंग करायचं असेल ना तर गती जी आहे ती थोडीशी कमी ठेवावी लागेल आणि फुलर लेंथवर बॉल करावा लागेल तर तो चांगला स्विंग होईल. काल आपण पाहिलं काही गोलंदाजांना ही कमाल करून दाखवताना. यावेळेला सुद्धा तेच करण्याचा प्रयत्न. यावेळेला फ्लॅट आहे आणि यावेळेला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आहे. लगातारचा दुसरा षटकार. 6 धावांचा फटका. चे 2 सिक्सर्स आलेत. तर चला फॅब ब्रह्मा, बी रेडी फॉर युअर नेक्स्ट मॅच. या पुढील होणारा सामना असणार आहे DRS KMC वर्सेस फॅब ब्रह्मा बॉयज. फॅब ब्रह्मा have won the toss and they have elected to field first. काही सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. लगातारचे 2 षटकार आले आहेत आणि या लगातारच्या 2 षटकारांमुळे जर आपण पाहिलं तर या लगातारच्या 2 षटकारांमुळे मदतच झाली आहे टीमला. 29 धावा आता धावफलकावरती. 12 धावा आल्या आहेत ऑलरेडी या षटकामध्ये. यावेळेला अंगामध्ये आदळलेला हा चेंडू आहे. लेग बायच्या स्वरूपात ही 1 धाव प्राप्त होणार आहे. म्हणजे 13 धावा केल्या आहेत. म्हणजे असे ना तसे रन्स तर डबल होणार आहेत. हे या चॅलेंजिंग ओव्हरचं वैशिष्ट्य राहिलंय. प्रथमेश मयेकर यांनी स्वतःला आमंत्रित केलं ॲज अ आयकॉन प्लेयर. एक जबाबदारी उचलली परंतु त्या जबाबदारीमध्ये कुठेतरी मागे राहिले. पहिल्याच 2 चेंडूंवरती 2 मोठे षटकार आले. एक फ्लॅट षटकार ओव्हर द डीप स्क्वेअर लेग आणि एक षटकार जर पाहिलं तर ओव्हर द डीप मिड विकेट. यावेळेला अबोव्ह द हाईट वाईड बॉल असणार आहे. यावेळेला फर्स्ट बाउन्सरची वॉर्निंग सुद्धा संपूर्ण महाराजा बॉईजचे. यावेळेला कॉटन बोल्टची संधी होती. महाराजा बॉईजचे मित्र निलेश रामाणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. कॉटन बोल्टची संधी होती. धावसंख्या आता 32 वर येऊन पोहोचली आहे. यावेळेला आणखीन एक वाईड बॉल. यावेळेला पेस ऑन डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न. आउटस्विंग झाली. वाईड बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. तेच करण्याचा प्रयत्न यावेळेला वारंवार केला जातोय. आउटसाइड द ऑफ स्टंप बॅटरला कट खेळण्यासाठी प्रवृत्त करायचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये ठेवलंय आणि पॉईंटच्या कव्हर्सला सुद्धा डीपमध्ये ठेवलंय. त्याचमुळे हा कट खेळला. यावेळेला फ्लिक केलाय बॉलला. हवेमध्ये होता काही वेळासाठी चेंडू. 1 धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. स्वयं गरजे चांगल्या माइंडसेटनं आता बॅटिंग करताना पाहायला मिळतात. शुभम पालांडे जर एका दिशेला हिटिंग करतायत तर त्यांच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेशन वारंवार केलं गेलं पाहिजे. याची कुठेतरी जाण, याची कुठेतरी समज, याची कुठेतरी जबाबदारी उचललेली पाहायला मिळते आपल्याला स्वयं गरजेने. बघा तितकं आयकॉन पद भूषवण्यासाठी, कॅप्टन्सी भूषवण्यासाठी वय लागत नाही आणि एक युवा उदयोन्मुख खेळाडू आहे. त्याला या वयातच ही इतकी समज आहे हे बघून फार छान वाटतंय. गेमच्या कॅल्क्युलेशननं खेळणं हे फार चांगलं जाणतोय स्वयं. यावेळेला चांगला फटका आहे. आणखीन एकदा षटकार येणार आहे. या षटकामध्ये प्रथमेश मयेकर
कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. या ओव्हरमध्ये टोटल आल्या धावा 23 आणि आपण सर्व कॅल्क्युलेशन्स नंतर आता धावसंख्या येऊन पोहोचली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आफ्टर दिस चॅलेंजिंग ओव्हर 63 for 1, 63 एक गडी बाद. म्हणजे बघा किती जवळ आणून ठेवले लक्षाचा हा स्वयं गरजेचा संघ आहे. आणि बघा आपण जर कंपेअर केलं प्रो लिंकच्या माध्यमातून आपण ऑन स्क्रीनवर कंपॅरिझन पाहतोय. आफ्टर 3 ओव्हर्स टीम मॉर्निंग क्रिकेट प्रॅक्टिस वर ॲट 42 for 1 अँड टीम Samiksha Archit 11 are 63 for 1. There's a big gap between both the team scores and it shows how they attacked the bowlers, how they maximize their total and how they accelerate their innings by just hitting sixes in that challenging over. That was the crucial over for batters and bowlers too. They are just planned to attack on Prathamesh Mahekar. He is their strike bowler, he is their icon. And if you pressurize them, the whole team feels the pressure, and that's what they have done in this last over. Shubham Palande is the man who attacked on Prathamesh. This time he goes down the leg side, just a single, and that will given by the leg by. The score line is at 64 for 1 after completion of 3.1. This is the Monsoon Big Bash 2025 Season 2 and we are witnessing this cricket at Monsoon here at Bhagat Singh Maidan, Kala Chowki. Pranay Shinde is the bowler. Bowling to Shubham Palande. He gets the bigger. He gets biggie at the deep mid wicket. Going, gone. Maximum it is. Going for 6 runs. Just enhancing his mindset towards the game. What a ball. Going at the off stump. This time he goes for the leg pies. Just a single. And yeah, 71. Just 2 needed of last 9 balls. The one-sided match here for Samiksha Archit 11. They gets straight down the ground. He gets the 4 and Samiksha Archit 11 are qualified for the semi-finals for this Monsoon Big Bash 2025 Season 2. None other than Samiksha Archit 11 से शुभम पालांडे. अभिनंदन.